झी 24 तास एक पाऊल पुढे। गटारात लागलेल्या आगीची बातमी आहे। गटाराच्या उघड्या मॅनहोल मधून अचानक धूर निघू लागल्याने आज सकाळी कल्याणमध्ये काहीसा गोंधळ उडाला। भानुसागर टॉकीज जवळच्या जुन्या वापरात नसलेल्या भूमिगत गटारात कचरा साठला होता। सकाळी या कचऱ्याने पेट घेतला आणि परिसरातल्या सर्व मॅनहोल मधून धुराचे लोट बाहेर यायला सुरुवात झाली। गटारावरच भारत गॅसचं गोडाऊन असल्याने या भीतीमध्ये भर पडली। अग्निशमन दलाचे 5 बंब हे घटनास्थळी दाखल झाले। 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली। परिसरात एक सिनेमा थिएटर, 2 मोठी हॉस्पिटल आणि जवळच एक रेल्वे स्थानक आहे। मात्र या भूमिगत गटारात लागलेल्या आगीने अनेक प्रश्न निर्माण झालेत। आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। राजेश, आग जरी आटोक्यात आली असली तरी नेमकं काय घडलं होतं आणि या संदर्भात गाफीलपणा हा समोर येतोय, काय सांगाल? अगदी ऋषी, ही जी घटना आहे या घटनेमुळे संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे की अशी एखाद्या घटना घडते आणि एखादा मोठा अनर्थ घडला असता तर त्याला जबाबदार कोण? कारण सत्ताधारी शिवसेनेचे अनेक नगरसेवक जे आहेत ते वारंवार दौऱ्यावर दौरे करत असतात। आजूबाजूच्या महानगरपालिकांचे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाता करत तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आणण्याचा मोठमोठे दावे करतात। मात्र हे जे मूलभूत एक गटार आहे साधं, यामध्ये अशा प्रकारची आग लागतेच कशी, कचरा तिथे जमा होतोच कसा आणि त्यानंतर जे आहे एखादा मोठा अनर्थ घडला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न इकडचे नागरिक विचारत असतील। नक्कीच अनर्थ घडला असता तर त्याला जबाबदार कोण आणि जबाबदारी पर्याय आणि खऱ्या अर्थानं महापालिकेवरच जाऊन पडते। धन्यवाद राजेश या सर्व माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।